ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आमदारांकडून लिहून घेतलेली आहेत शपथपत्र। पक्षातील सर्व नियम अटी पक्षशिस्तीचं पालन केलं जाईल असा आशय प्रतिज्ञापत्रात असल्याची माहिती। ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी। विधिमंडळाचा कालावधी आज संपणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार। नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील। नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता। दिल्लीत बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येण्याची शक्यता। महायुतीचा मुख्यमंत्री कोण याची घोषणा अपेक्षित। एकनाथ शिंदे नाराज, मुख्यमंत्रीपद जवळपास, भाजपला निश्चित। सूत्रांची माहिती, एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार की महायुती सोबतच राहणार याकडे लक्ष। शिवसेना कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा इतर कुठेही एकत्र जमू नये, एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना आवाहन। समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आणि यापुढेही राहील, शिंदेंची एक्सपोस्ट। विधानसभा निवडणुकीत 135 मतदारसंघात महायुतीला 50% अधिक मतदान, तर एकट्या भाजपला 85 मतदारसंघात 50% अधिक मतं। नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विशेष अधिवेशन येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता। नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधीही 2 दिवसात होण्याची शक्यता। विधान भवनात तयारी सुरू। ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत। राज्याच्या राजकारणाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, फडणवीसांची माहिती। अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू। काल विजयी उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर आज उद्धव ठाकरे आपल्या पक्षातल्या पराभूत उमेदवारांची भेट घेणार। मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत ठाकरे मार्गदर्शन करणार। शरदचंद्र पवार पक्षातील पराभूत उमेदवारांची ही आज बैठक। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत होणाऱ्या पराभवाच्या कारणांवरती चर्चा होणार। काँग्रेसच्या विजयी आमदारांची उद्या आणि परवा बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार। गटनेता निवड प्रक्रियेसाठी बैठकीचं आयोजन। जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात राज्यात महापालिका निवडणुका। शिवसेना आमदार संजय शिरसाटांची माहिती, आमची यंत्रणा सज्ज, केवळ घोषणेची वाट, शिरसाटांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सुनावणी होत असल्यामुळे काय निर्णय होणार याकडे लक्ष। रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार। मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आक्रमक भूमिका। नव्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचं संरक्षण केलं नाही तर रस्त्यावर उतरणार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची भूमिका। महायुतीच्या यशाचे शिल्पकार एकनाथ शिंदेच आहेत, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं, अन्यथा मराठा समाज महायुतीपासून दूर जाईल, शिवसेनेचे प्रवक्ते संजय भोर यांची मागणी। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सकल पुरोहित वर्गाकडून होम हवन। शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांच्याकडून राज्यभरात पूजा। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अहिल्यानगरमधील विशाल गणपती मंदिरात आरती। शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं अशी बाप्पाकडे प्रार्थना। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनावे यासाठी अकोल्यातल्या शिवसैनिकांची शेगावपर्यंत पायी वारी। राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करत वारीला सुरुवात। आज गजानन महाराजांचं दर्शन घेणार। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवताना त्या नावांवर खल का? मुनगंटीवार, बावनकुळे, पंकजा मुंडे यांचा भाजप विचार करणार की भाजपमधील ओबीसी नेत्यांची कायम उपेक्षा होणार आहे? एक्स पोस्टद्वारे सुषमा अंधारेंचा सवाल। आपल्या पक्षात येण्यासाठी अजित पवार सर्वांना फोन करतायत, मात्र शरदचंद्र पवार पक्षातलं कुणी कुठेही जाणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य।
आज संविधान दिन यानिमित्त दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष संबोधित करणार. आपलं संविधान आपला स्वाभिमान या अभियानाला सुरुवात होणार. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज भारतीय संविधान दिन साजरा होणार. मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं संविधान वाचन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.